2 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये थोडंसं सोडा, मीठ चवीनुसार, ओवा, थोडंसं तिखट, हळद आणि थोडं पाणी मिक्स करून बॅटर तयार करू. पातळ असं मिक्स करून घेऊया. थोडं दही लागणारी पेस्ट, मिरची 6-7 मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेऊ. कढई घेऊ आणि कढईमध्ये 2 पळी तेल टाकूयात. त्यामध्ये जिरे मोहरी, आपण केलेली पेस्ट त्यामध्ये टाकूयात आणि थोडा वेळ परतून घेऊ. थोडा ब्राऊन कलर येऊपर्यंत. 1 चम्मच हळद, थोडीशी, चवीनुसार मीठ. आता मिक्स करून घेऊयात. केलेले बटाटे ॲड करू. बॉईल केलेले बटाटे चांगले बारीक करून घेतले. मिक्स भाजी तयार झाली आहे. थोडेसे पण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूयात. आता आपण वडे करायला तयार करू. आता आपण वडे करून घेऊ. अशा पद्धतीने वडे करून घेऊया सगळे. वडे इथं आपले तयार झाले आहेत. आता आपण ह्यांना बेसन पिठामध्ये डीप करून तळूयात. मध्ये आता आपण तेल टाकूयात. तेल चांगलं गरम करूया. गरम झालंय. आता आपण मिरच्या तळून घेऊयात. तळून झाल्या आहेत मस्त. ह्याला आता आपण मीठ लावूया. आता बेसन पिठामध्ये डीप करून तळायला टाकू. खूप चांगले करपूस असे तळू देऊयात कलर येऊपर्यंत. वडे तळलेले आहेत. आता आपण त्यांना काढून घेऊयात. आपण बनवूयात वडापावसाठी लागणारी चटणी. त्यासाठी वड्यामध्ये चुरा असतो तो टाकूया. जेवढी चटणी तुम्हाला करायची तेवढं तुम्ही टाकून घ्या. जर तुमच्याकडं कडक पाव असेल तर तुम्ही तोही टाकला तरी चालतो, त्याच्यानेही चांगलं येतं. लसणाच्या 5-6 पाकळ्या, थोडे जिरे, मीठ,
आणि लाल तिखट. लाल तिखट तुम्हाला लागेल तसं. आणि ह्याला आता मिक्स करून घेऊयात. तयार आहे आपली वडापावसोबत लागणारी चटणी. वडापावसोबत लागणारी आपली चटणी. तर पावमधून कापून घेऊयात आणि त्यामध्ये असे वडे ठेवूयात. आपण केलेली लाल चटणी वडापावची त्यावर टाकू. मस्त तळलेल्या मिरच्या. रेडी आहे आपला वडापाव. तुम्हाला जर हा वडापाव आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.